हॅलो. सर्व संघांना आणि त्याचप्रमाणे संघ मालकांना, खेळाडूंना आणि सर्व मान्य प्रेक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण काही क्षणातच इथे पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. तर जे काही खेळाडू या व्यासपीठाच्या आजूबाजूला आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यावं, व्यासपीठाच्या समोर यावं. आपण काही क्षणातच इथे पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय. एक मोठी स्पर्धा, एक स्वप्नातली स्पर्धा. कारण महाड तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव जे खऱ्या अर्थानं मला सुद्धा माहिती नव्हतं. मी सुद्धा शोधत आलोय. पहिल्यांदा आलो. कशी स्पर्धा असेल, कसं गाव असेल, कशी लोक असतील याचा काहीही अंदाज नव्हता. परंतु सन्माननीय फरहान शटाम यांनी आम्हाला कॉल केला आणि मी आलो आणि खऱ्या अर्थानं अगदी मोहित होण्यासारखं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. एक सुंदर गाव, तिथली माणसं तेवढीच अगदी दिलखुलास आणि दिलदार पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारचा माहोल या गावामध्ये होईल असं मी सुद्धा स्वप्नात पाहिलं नव्हतं. अगदी अप्रतिम स्पर्धा, नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांचं नाव अगदी आवर्जून घेतलं जाईल अशी ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेली स्पर्धा आपण पाहिली. आणि या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभाचा सोहळा काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. काही मान्यवर इथे आलेले आहेत. त्या मान्यवरांचा सन्मान करणं आणि त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. मी सर्वच मान्यवरांचा शब्द सुमनांनी स्वागत करतोय. सर्वात प्रथम पाचही दिवस संपूर्ण रात्र अगदी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता झोप आलेली असून सुद्धा व्यवस्थित फोकस करणं आणि मैदानावरती उभं राहणं हे सोपं नाहीये. ज्या चारही पंचांनी आपल्याला इथे सहकार्य केलं त्या चारही पंचांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी चारही पंचांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यावं. सर्वात प्रथम एक सिनियर अंपायर सन्माननीय मुन्ना पठाण सर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपला यथोचित यथायोग्य इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर मी विनंती करणार आहे हेमंत शेट्टी सरांना आणि त्यानंतर संदेश किस्मतराव सरांना आणि त्याचप्रमाणे नितेश कदम सरांना सुद्धा विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. येस, सन्माननीय अंपायर मुन्ना पठाण सर, आपला यथोचित इथे सन्मान केला जाईल. जेपी पॅनल, या पॅनलचे हे चारही अंपायर्स संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांच्या जेपी पॅनलला आणि पंचांना खऱ्या अर्थानं मागणी असते आणि अगदी अभ्यासपूर्व त्यांची अंपायरिंग असते असे आमचे सन्माननीय पंच सन्माननीय मनसूरभाई अंतुले यांना विनंती आहे. सर, आपण आपल्या शुभ हस्ते एक सुंदर अशी ट्रॉफी, या स्पर्धेची गोड आठवण सन्माननीय पंचांना देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुन्ना पठाण सर, आपले ऑफिशियल, आपले अंपायर. आपला सुद्धा यथोचित इथे सन्मान केला जाईल. यांना विनंती आहे सर, आपण आपल्या शुभ हस्ते हेमंत शेट्टी सरांचं इथे स्वागत करावं. धन्यवाद शेट्टी सर, आपण सुद्धा इथे अगदी अप्रतिम अंपायरिंग केलीत नेहमीप्रमाणे. थँक्यू सो मच. सन्माननीय हबीबभाई झटाम यांना विनंती आहे सर, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आपले तिसरे अंपायर नितेश कदम सरांचा इथे सन्मान करावा. एक सुंदर अशी ट्रॉफी, या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण चारही पंचांचा इथे यथोचित सन्मान करतोय.
येस, आमचे आणखीन एक ऑफिशियल अंपायर सन्माननीय संदेश किस्मतराव सर यांचा सुद्धा इथे यथोचित आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय जुबेरभाई छटाम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आपले अंपायर्स यांचा सन्मान करावा. सन्माननीय इरफान भाई छटाम यांना विनंती आहे सर, आमचे साथी गुणलेखक ज्यांनी सलग 5 दिवस आम्हाला इथे गुणलेखक या भूमिकेमधून आम्हाला सहकार्य केलं, खऱ्या अर्थानं समालोचकांच्या पाठीचा कणा म्हणून ओळखले जाणारे आमचे गुणलेखक साद यांना विनंती आहे, साद आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारावा. साद प्लीज वेलकम. जरा जोरदार टाळ्या सादसाठी. एक हुशार मुलगा आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटची आवड आणि जबरदस्त फोकस आम्हाला त्यांचा पाहायला मिळाला. व्हेरी वेल डन साद, मनापूर्वक तुझं अभिनंदन. आणि यूट्यूब लाईव्ह यांनी सुद्धा संपूर्ण जगभरामध्ये सर्व व्ह्यूज आपल्याला प्रयत्न केला. सन्माननीय भूपेश कराळे यांना विनंती असेल 70 स्पोर्ट्स लाईव्ह चे सर्व अर्थात भूपेश कराळे. सन्माननीय समीर भाई अंतुले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते भूपेश कराळे आणि 70 स्पोर्ट्स यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज फार महत्वाचा असतो, ज्यांचं समालोचन फार महत्वाचं असतं, कारण समालोचन नसेल तर ती स्पर्धा अगदी फिकी असते. आणि म्हणूनच जसं कालवनामध्ये भाजीमध्ये मिठाचं काम करतं ते मीठ टेस्ट आणण्याचं, अर्थात समालोचक. सन्माननीय जमाने सर, प्लीज वेलकम. जमाने सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आमचे खास मित्र फव्वाद छटाम या सर आणि जमाने सरांचा आपण सन्मान करायचा. एक सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. अँकर म्हणून ज्यांना इथे सन्मानित केलं जातंय, या संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये ज्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे, असे जमाने सर, आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि त्यानंतर रोहा तालुक्यातील किल्ला गावचे आमचे सहकारी सन्माननीय हर्षल मुंडे यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. फैसल छटाम यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हर्षल मुंडे यांचा आपण एक समालोचक म्हणून इथे सन्मान करावा. हर्षल यांनी सुद्धा आम्हाला इथे 2 दिवस समालोचन करत असताना खूप आनंदी केलं, उत्साही केलं. धन्यवाद हर्षल. आणि त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ महाडचा एक गोड आवाज आपण सलग 5 दिवस ऐकला, ते सन्माननीय प्रशांत तांबे यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. सौद पटेल यांना विनंती आहे, सौजी या आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत तांबे आमचे साथी समालोचक यांचा यथोचित सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रशांत तांबे. सन्माननीय मुन्ना, अर्थात त्यांचं आडनाव सुद्धा पठाण आहे, यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचा यंगस्टर समालोचक जासीम कडवेकर, मॅन फ्रॉम मंडणगडचा हा गोड आवाज. धन्यवाद जासीम, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आणि त्यानंतर विशेष सन्मान केला जातोय समालोचक म्हणून रायगडचा बुलंद आवाज. गेली कित्येक वर्ष मात्र जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो म्हणजे आमचे यासीन मर्चंट सर, ज्यांचा आवाज मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत ऐकायला मिळाला. यासीन मर्चंट सरांचा सन्मान केला जातोय. मी अतरबाई या, आपण हा सन्मान करायचा आहे. कुणाकुणाला सरांचं समालोचन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक लिजेंडरी कॉमेंटेटर, आमचे सिनियर कॉमेंटेटर, स्वतः खेळाडू राहिलेले आहेत, कॅप्टन राहिलेले आहेत, ऑर्गनायझर राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे एक ज्या पद्धतीने त्यांचं समालोचन असतं, सगळे आतुर असतात त्यांच्या समालोचनासाठी. आणि आता मात्र ज्यांच्या आवाजाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे,
ज्यांच्या आवाजाची भुरळ सर्व महाराष्ट्राला पडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतोय की ज्यांच्यावरती सर्व प्रेक्षकांनी प्रेम केलंय, खेळाडूंनी प्रेम केलंय आणि आयोजकांनी सुद्धा प्रेम केलंय असे सन्माननीय चंदू शेट्टी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, अगदी बिझी शेड्यूल त्यांचं होतं, ते सातारा प्रीमियर लीगला मला वाटतं होते, परंतु तरीही आपले आयोजक सन्माननीय जटाम सरांनी त्यांना अगदी विनवणी केली, रिक्वेस्ट केली आणि ती स्पर्धा सोडून आपल्या स्पर्धेला ते अगदी दूरचा प्रवास करून आले. असे सन्माननीय चंदू शेट्टे सर, खूप खूप आभार सर, आपले धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता चला, आता आपण मूळ बक्षीस समारंभाकडे चाललेलो आहे. सर्वप्रथम फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर मी आवर्जून उल्लेख करेल, कारण सोपं नाही आहे एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं, छोट्याशा गावात आयोजित करणं, आणि तालुक्याचं गाव देखील पाहिलं तर 20 किलोमीटर आहे. आणि एवढं सगळं असताना एवढी मोठी स्पर्धा आयोजित करताना आज महाराष्ट्रातल्या आघाडीच्या टुर्नामेंटमध्ये आली आहे ही स्पर्धा, शम चॅम्पियन्स ट्रॉफी. जोरदार टाळ्या आयोजकांसाठी झाल्या पाहिजे, कारण या स्पर्धेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे निघालेलो आहे, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. धीरज भोईर. 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे, आमचे 2 मान्यवर आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेला. इम्रान मुंडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आणि फराज फकी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. पहा, आम्हाला जेवढे पुरस्कार जमा झाले त्याची नोंद आम्ही इकडे केलेली आहे, पण कुणाला असं वाटलं आम्ही दिलेत आणि आमच्याकडे आलेले नाहीये किंवा अनाउन्समेंट नाही झाली तरी देखील आम्हाला कळवा. यस, पुरस्कार दिला जातोय. इक्बाल अखवारे साहेब आणि मनसूर अंतुले साहेब, आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. धीरज, नवी मुंबई धारावीचा दर्जेदार गोलंदाज आणि फलंदाज धीरज यांना हा पुरस्कार जातोय. अभिनंदन धीरज. आणि 5000 रुपये प्लस ट्रॉफी. पहा, इकडे पारितोषिकांची रेलचेल आहे. धीरज 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 फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिळतंय. कसं वाटतंय? या परिसरात या अगोदर कधी आला होता का? आणि आता टीम जिंकते, तुलाही पुरस्कार मिळतोय आणि मॅन ऑफ द मॅचला सुद्धा 5000 आहे. काय म्हणशील? नक्कीच या विभागात येत असतो. मित्र आहेत आमचे, इथं राहतात, आमच्या सिवूडमध्ये पण राहतात. ते मला बोलवतात आयकॉन म्हणून, आणि इथं आलो. पहिल्यांदा आमची टीम, गावची टीम इथं आली तर चांगला आम्हाला प्रतिसाद भेटला, चांगला क्रिकेट बघायला भेटला लोकांना. आणि इथलं प्रेम एवढं आहे की नेहमी बोलतात की राहा, पण आमच्या गावच्या पण मॅच एवढे असतात की यायला नाही भेटत. पण एवढी चांगली टुर्नामेंट खेळलो, मजा आली. मजा आली आम्हाला सुद्धा तुमचा खेळ पाहण्यासाठी. आणि आता जेवढ्या स्पर्धा होतील मला वाटतं धारावीला पहिला फोन जाईल. यस, आणि पुढील पुरस्काराकडे आपण चाललेलो आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्याने या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना हैराण केलं, उत्कृष्ट गोलंदाज शम चॅम्पियन्स ट्रॉफीचा पुरस्कार जातोय विकी भोईर.
विकी भोईर, सलमान जटम साहेब या, आपण हा पुरस्कार द्यायचा आहे विकी यांना. कॅश आहे, त्याच्या बरोबरीने 10,000चा कॅश पुरस्कार देखील दिला जातोय. विकी 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 ही स्पर्धा जिंकणं, इथे येणं आणि हे आयोजन पाहणं, काय म्हणशील? सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेन शौकत आणि मारूफसाठी, कारण मला वाटतं 1 महिन्यापासून आम्ही मेहनत करत होतो या स्पर्धेसाठी की आयकॉन कोण बघायचे, खेळाडू कोण करायचे. दिवस रात्र मला वाटते ते झोपले पण नाही की हा प्लेअर येईल का नाही, तो प्लेअर येईल की नाही. तर मी त्यांचे पहिले धन्यवाद करेन. आणि त्यानंतर ही स्पर्धा मी लास्ट इयर पण आलो होतो गोरसईमध्ये, त्यावेळेस आम्ही चॅम्पियन झालो होतो, परंतु फायनल डेला मला यायला जमलं नाही. मी महाडमध्ये कदाचित 4थ्यांदा इथे आलो आहे आणि 3 वेळेला फायनल डेला मला यायला जमलं नाही, परंतु यावेळेस माझी स्वतःची टीम मी घेऊन आलो आणि चॅम्पियन झालो. तर त्याचं माझ्यापेक्षा जास्त खुशी मला वाटते या महाडच्या लोकांना झाली आहे, कारण मी फायनल डेसाठी इथं होतो. पुढल्या वर्षी येणार का? 100% येणार. 100% येणार. विकी थांबायचं इकडेच. तर प्रेक्षकांना सांगू इच्छिल, या सगळ्या ज्या प्राईज आम्ही देतोय ना, जे काही डाटा आमच्याकडे जमा झाला आहे त्याच्यानुसार देतोय आणि टॉप 4 टीममध्ये देतोय. म्हणजे ज्या टीम बक्षिसाला पात्र झाल्या त्याच्यामध्येच देतोय आणि क्रमानुसार जो टॉपर आहे त्याला त्याच्यानुसारच या सगळ्या प्राईज दिल्या जात आहेत. आता त्याच्यात काय झालं, बेस्ट बॉलर हा पुरस्कार ज्या वेळेला निवडायचा होता त्यावेळेला सेमीफायनलिस्ट टीममध्ये विकी भोईर यांच्या विकेट 10 आणि त्याचबरोबरीने पोलादपूरच्या आर्यन पवारच्या सुद्धा विकेट 10च होत्या. फक्त सरासरीने विकी पुढे होता. आता मग ही समस्या मी सुफियान भाईंना सांगितली, असं झालंय, विकेट तर दोघांच्याही सारख्याच आहेत, पारितोषिक तर 10,000 रुपयाचा आहे उत्कृष्ट गोलंदाजाला. सुफियान भाई म्हटले काही हरकत नाही, आपल्याला अन्याय करायचा नाही, आर्यनला सुद्धा 10,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. दोघांनाही 10,000. आर्यन या, आर्यन पवार या स्पर्धेने फरहान जटम यांच्या शुभ हस्ते आर्यन यांना सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजच आणि 10,000 रुपयाचाच पुरस्कार त्यांना सुद्धा दिला जाणार आहे. क्या बात आहे. आज ज्याच्या बरोबर मॅन ऑफ द मॅच शेअर केली त्याच्या बरोबर बेस्ट बॉलर सुद्धा शेअर केलंय. योगायोग पाहणं काय. क्या बात आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला या मुलाचा. आणि मी आवर्जून सांगेल, विकी तुम्ही सुद्धा या. ट्रॉफी शेअर करतायत परंतु प्राइस दोघांना सुद्धा 10,000च दिलं गेलेलं आहे. आर्यन थोडासा मी वार्तालाप करेल तुमच्याशी. या स्पर्धेने मला विचारलं काय दिलंय, मला विचारलं काय दिलंय, तर मी म्हणेल आर्यन पवार दिलाय या स्पर्धेने महाराष्ट्राला. काय बॅटिंग केली आहे याने, काय बॉलिंग केली आहे. सेमीफायनल पाहणं, टीम अख्खी गारात, त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी. आणि मी आवर्जून जे निवडकर्ते आहेत त्यांना कळविल, अलीकडे मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत आणि हा पट्ट्या अंडर 19 आहे. कॅमेरामन करा फोकस, पट्ट्याने टुर्नामेंट गाजवली आहे येणार आणि हे दिलंय म्हणेल मी चॅम्पियन्स ट्रॉफीने. आणि उभरता सितारा मित्रा, मेहनत कर, मेहनत केली तर पुढचा काळ तुझा असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पुरस्कार या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार या स्पर्धेतील या ठिकाणी दिला जातोय. ज्याने या स्पर्धेत 113 रन केल्या आणि 113 रन करत बेस्ट बॅटरचा पुरस्कार असलम पोटे साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय चांदवे टीम, हितेंद्र सिंग जाडेजा. 10,000 रुपयाचा पुरस्कार आहे. हितुबा जाडेजा काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. टीमच्या त्यांच्या वतीने त्यांची टीम स्वीकारते.
10,000 आणि बेस्ट बॅटर हितूच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी इकडे आलेले आहेत. यस. आणि आता पुढील पुरस्कार आहे या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक या स्पर्धेतील ज्या संघाने सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं, परवेश देशमुख साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. ज्या संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं, अहो एकाने नाही सगळ्यांनी यायचं असतं पुरस्कार घ्यायला, सगळे एकाला देणारच नाही. अहो छोटंसं गाव एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीला आलंय, सेलिब्रेशन सुद्धा तसंच झालं पाहिजे. चांदवेकर या, चौथा नंबर तुम्हीच मारलाय. आणि या ट्रॉफीज एवढ्या जबरदस्त आहे, प्रत्येकाला वाटेल आपल्या गावात गेल्या पाहिजे. यस, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. क्या बात आहे. या सगळे फ्रेम मध्ये आले पाहिजेत. काही छोटे छोटे पुढे बसलात तरी चालेल. या देशमुख साहेब. चांदवेकरांचा परफॉर्मन्स आवडला असेल तर टाळ्या आपण वाजूयात. यस, वाजूयात. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्याही संघाने खूप प्रभावित केलं, म्हणजे चतुर्थ क्रमांक 50,000 होता, तृतीय क्रमांक 1 लाखाचा आहे. आणि हा 1 लाखाचा पुरस्कार टीम नासिर 11 पोलादपूर. शमशाद अहमद साहेब आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. संदीप कदम सर या. आणि सगळी टीम. चांदवेकर तुमची मुलाखत राहिली आहे. यस, पोलादपूर या. चला सगळे या, सगळे. अजिंक्य या, सगळे चांगले खेळलेत सगळे. शुभम बड्डे बॉय. आपला वाढदिवस सुद्धा क्रिकेटच्या मैदानातच असतो, तर जेवढे आहेत त्या सगळ्यांनी या. नासिरभाई या. ओनर नासिरभाई. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या पोलादपूरचं, म्हणजे पोलादपूर जरी तालुक्याचं गाव असेल, मी आवर्जून सांगेल छोटंसं आहे आणि कमी लोकसंख्येचं आहे, परंतु संदीप कदम या माणसाने पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटचा विकास करायचा चंगच बांधला. तालुक्यातल्या स्पर्धाही चांगल्या झाल्या, मुलंही चांगले खेळतायत. आणि आज जर पाहिलं तर आज एवढ्या महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धेमध्ये पोलादपूरच्या नावाचा डंका पाहायला मिळतोय. यस. चला चला. वा. आता पोलादपूरकरांचा खेळ आवडला असेल तर त्यांच्यासाठी टाळ्या बनतातच आहेत. अभिनंदन. त्यानंतर संदीप संदीप कदम. शम चॅम्पियन्स ट्रॉफी काय म्हणाल, किती महत्वाची तुमच्यासाठी राहिली. संघ उभा राहतोय, मी असं म्हणत नाही की लगेच मोठा झालाय, परंतु उभा राहतोय, त्याविषयी देखील. सर खरंच हे वर्ष चांगलं गेलं. सर्वप्रथम मी आमचे जे सिद्धेश शेट आहेत त्यांचा खूप आभारी आहे, कारण 4-5 वर्षापासून आम्ही संघ बांधतोय आणि त्यांनी खूप मदत केली त्यावेळी. आणि आता ह्या वर्षी आमची माजिदभाई आणि उबेदभाईंनी सुरुवात केली आणि तिथून आम्ही खेळतोय. पण आता खरंच नासिरभाई आणि वसीमभाई हे दोघं सपोर्ट आहेत आणि सर्व ठिकाणी ते एंट्र्या करतायत. टीम बनते सर, जसं तुम्ही सांगितलं. पोरं मेहनत घेत आहेत आणि असेच मेहनत खेळत राहिले तर नक्कीच सर 2-3 प्लेयर तरी येणाऱ्या काळात महाराष्ट्र क्रिकेट किंवा इंडिया क्रिकेटमध्ये पोलादपूरमधून खेळताना दिसतील. शम चॅम्पियन्स ट्रॉफी कशी वाटली या वर्षीचं हे आयोजन, काय म्हणाल? सर खूप छान आहे आयोजन आहे. जसं तुम्ही मला सांगत होते की इथं शेती होती आणि त्यांनी 10 दिवसात केलं, तर खरंच सर असं क्रिकेट साठी मेहनत करणाऱ्या ऑर्गनायझर असतील तर नक्कीच क्रिकेट अजून पुढे जाईल. आणि सर्व आयोजकांचे आम्ही मनापासून आभारी आहेत. आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता पुढील क्रमांक आहे जो दुसरा नंबर. या संघाने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे. तो आला की एक वेगळा दरारा देखील पाहायला मिळतो आम्हाला नेहमीच. या MK स्पोर्ट्स माणगाव. मोहम्मद नक्की साहेब या, आपण आपल्या शुभ हस्ते. साहेब तुम्ही इकडे या, म्हणजे अर्धे प्लेयर इकडे येतील, अर्धे तिकडे येतील. यस, माणगाव टीम सगळी टीम या.
सुनील भाऊ या. माणगाव नेहमीच एक वेगळा दरारा या टीमचा आम्हाला पाहायला मिळालेला आहे. मातब्बर टीमच्या यादीतील पाहायला मिळते. मुस्तकीम आपला परफॉर्मन्स सुद्धा जबरदस्त होता. शुभम सगळे चांगले खेळलेत. सूरज चांगले खेळलेत. शुभम गीते या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. हे छोटे खाली बस. माणगाव MK स्पोर्ट्स माणगाव द्वितीय क्रमांक या शम चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा क्रमांक जातोय. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना माणगावकरांनी दुसरा क्रमांक आणि 1,75,000 जिंकलेले आहेत. बंद केलेली ना मॅच. त्याचे 2 विकेट आहेत. किरण पॉरला यांनीच आउट केलं. त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार महबूब जटाम साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय. ज्या खेळाडूने सिरीज महबूब जटाम साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि सिरीज कुणाला जाते? मालिका वीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 140 रन केलेले आहेत आणि 5 विकेट घेतलेल्या आहेत. पुरस्कार जातोय पुणे धानोरीचा जबरदस्त खेळाडू शुभम गीते. क्या बात आहे. अगदी उचलून आणलंय त्याच्या मित्राने. वाह. कॅमेरामॅन शुभम येतोय. एक उभरता सितारा म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे या खेळाडूची. आज मात्र कोकणात आला, महाडला आला, तेलंगेला आला. महबूब जटाम साहेब पहा, ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय ते सुद्धा एक लिजेंडरी खेळाडू आहेत. महबूब जटाम साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाणारा पुरस्कार 25,000चा हा पुरस्कार आहे. शुभम आज मात्र शुभम हे अविस्मरणीय क्षण असतात. म्हणजे तुम्हाला मी नुकत्याच काही स्पर्धांमध्ये गेल्या वर्षी JPL ला, या वर्षी नाशिकच्या आर्या प्रीमियर लीग मध्ये किंवा विविध स्पर्धांमध्ये खेळतोय. एक असा नवोदित खेळाडू ज्याला मी मेहनत घेताना पाहिलं मागील 2 वर्षात आणि आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सिरीज मिळत आहे. शुभम काय भावना आहे तुमच्या? आता खरं तर पहिलं मी आमच्या संघ मालकांचं अभिनंदन करेल की त्यांनी मला खूप मोठा चान्स दिला. कारण की 3 लाखाच्या टुर्नामेंटला आयकॉन खेळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ते मला खेळायला भेटलं. त्याच्यामुळे मी सिरीज झालो. आज एका वेगळ्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. कुणाकुणाची नावं घेऊशी वाटतील आज ज्या लेवलला तुम्ही आलेला आहात? कुणाकुणाची मदत या टेनिस क्रिकेटच्या प्रवासामध्ये तुमची राहिली आहे? खरं तर पहिलं रिलेटिव्हचा सगळ्यांचा सपोर्ट नव्हता क्रिकेटला, पण मी हे करेल की माझ्या मम्मी पप्पांनी त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर जो स्टेज द्यायचा होता तो स्टेज मला भेटला धानोरीमध्ये. खरं तर जो शुभम गीते आज इथं उभा राहिलेला दिसतोय तो फक्त धानोरी टीममुळे, भरतदादा टिंगरे आणि पूर्ण धानोरीचे जे प्लेयर आहेत, प्रवीण झालं, कौशलदा झालं, रणजितदादा वगैरे झालं, बाकी सगळे रोशन भाऊ, बाकी विशाल भाऊ, सगळे त्यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे. मला शुभम 2 वर्षापूर्वी तू
लोहगावच्या टुर्नामेंटमध्ये केलेले 250 रन आठवत आहेत. म्हटलं हा मुलगा आणि याचं टॅलेंट नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या समोर येताना पाहायला मिळेल. आणि आज या स्पर्धेमध्ये मालिकावीर घेतोय. तुझी मेहनत घेतोयस ना, येणारा काळ तुझा असणार आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा तुझ्यापासून दूर नाहीये. फक्त मेहनत घे. आणि सगळ्यांना विनंती असेल, अख्खी स्पर्धा गाजवणारा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. येस. त्यानंतर आणखीन एक विशेष पुरस्कार आहे. आता पहिल्या दिवशी जी शेवटची मॅच झाली त्या मॅचमध्ये पाऊस पडला होता. आता पाऊस पडल्यामुळे ऑनलाईन स्कोरिंग त्या मॅचमध्ये थोडीशी थांबली होती आणि ते आमच्या ज्या वेळेला निदर्शनास आलं त्यामुळे सुफियान भाई यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मुस्तकीन मुकादम, तुम्ही सुद्धा बेस्ट बॉलर आणि तुम्हाला सुद्धा 10,000. क्या बात आहे. आता मी सगळ्यांना विनंती करेल, एकदा सुफियान भाई साठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. अहो साहेब ऐका ना, सुफियान भाई हे सगळ्यांकडे असतं परंतु द्यायची दानत लागते हो. आणि काय मुस्तकीम तुम्ही बॉलिंग केली आहे जबरदस्त. सुफियान भाई तुम्हीच द्या. वाह, मुस्तकीम रायगडचा अभिमान आहे, गर्व आहे. अगदी अख्खा ती देश गाजवताना त्यांना आम्ही पाहिलंय आणि जे काही कमबॅक केलंय त्यांना आम्ही बरीच वर्ष खेळताना पाहतोय. मुस्तकीम भाई या स्पर्धेविषयी आणि हा पुरस्कार मिळतो त्याविषयी. सर्वात पहले अस्सलाम वालेकुम गाइस. सबसे पहले मैं सबका शुक्रिया अदा करूंगा और थैंक सुफियान भाई के बेस्ट बॉलर का खिताब जबकि आज एक नहीं 3-3 को यहाँ पे दिया गया है. तो ये ऐसा फर्स्ट टूर्नामेंट है जिसके अंदर इक्वल प्राइज यहाँ पे तीनों गेंदबाज को मिले हैं. और यासीन भाई जो अपना यहाँ पे पूरा डाटा निकाल रहे थे और चंदू शेट्टी नो डाउट मैंने हर एक कमेंटेटर को देखा चंदू सर, लेकिन आपके जैसा कमेंटेटर मैंने नहीं देखा. जिस तरीके से वो न्यू लड़के बॉलर को जिस तरीके से आपने लाइव के सामने जो जाहिर किया है, ऐसा कोई कमेंटेटर मैंने आज तक नहीं देखा जो हर एक छोटे से खिलाड़ी को जो अपना कोई सपोर्ट नहीं रहता, लेकिन आपका सपोर्ट जब अगर आपने देखा है कि वो उसके अंदर कुछ टैलेंट है तो उसको आप बताते हो बड़े प्लेयर्स को कि ये खिलाड़ी उस लायक का है कि इसको मौका दो. और अल्हम्दुलिल्लाह और वासिक शेख ने कह रहे थे कि आपने उसको मौका दिया और वो बंदे ने फाइनल मारा. तो मैं भी यही कहूंगा कि अच्छे टैलेंट को मौका दो, उनको आगे ले जाओ. बड़े प्लेयर तो अभी नाम कर चुके हैं, उनको तो कोई भी बुलाता है, लेकिन अपने लोकल प्लेयर्स को भी मौका दिया करो जो आगे अपना नाम बनाते रहे. थैंक यू. रायगडचा अभिमान मुस्तकीम मुकादम. आणि आता ज्याच्यासाठी एवढी तळमळ केली, ज्याच्यासाठी मैदान बनवलं, ज्याच्यासाठी विकेट बनवली, ज्याच्यासाठी आयकॉन आणले, ज्याच्यासाठी मालकांनी जंग पछाडले. मालकांच्या पण द्यायच्यात ना पहिले 2 नंबर द्यायला लागेल ना. मालकांना नंतर खाली नेऊन परत करूयात. दुसऱ्या नंबरची यस मोटरसायकल दिली जाईल. कॅमेरामन तिकडे फोकस करूयात आपण. आता संघ मालक कुणाला बोलायचं? MK स्पोर्ट्स ओनर. चला MK स्पोर्ट्सच्या वतीने मास काजी या मोटरसायकलचा स्वीकार करतायत. इकडे बक्षीस फवाद भाई या. चावी असेल तर चावी तुमच्या हाताने त्यांना द्या. यस, शम चॅम्पियन्स ट्रॉफी फक्त बोलत नाही करून दाखवते. आणि इकडे या बाईक आणि त्या सुद्धा ब्रँडेड. मात्र या ठिकाणी मालकांना मोटरसायकलवर बसवलंय. आता ही गोष्ट सुद्धा आवडली. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो सुफियान भाई, मालकांना काय तर मालकांना मोटरसायकल. भाऊ या वर्षी मालकांना तुम्ही फक्त या वर्षीच मोटरसायकल वर बसणार आहात, पुढल्या वर्षी मोटरसायकल वर बसणार नाही, कारण पुढल्या वर्षी आहे 4 व्हीलर. आणि आता पहिला नंबर काय खेळलेत. नवी मुंबई नाही, ठाणे जिल्हा नाही, अख्ख्या महाराष्ट्रात धारावे गावाच्या नावाचा डंका
फलक 11 धारावे, या पहिला नंबर. यस फैसल भाई अख्तरवाला. सुफियान भाई आपण या ना प्लीज. हे ट्रॉफी इकडे द्या म्हणजे प्लेयर इकडे येतील. पहिला नंबर चाललाय नवी मुंबईला. पहिला नंबर प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार, मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम, नवी मुंबई एक्सप्रेस. एक मिनिट थांबा कॅमेरा. जगत सरकार, जगत सरकार, जगत कुठे असेल तर त्वरित या. जगत आइए. पहिला नंबर चाललाय नवी मुंबईला. पहिला नंबर धारावे या गावामध्ये जाताना पाहायला मिळतोय. काय खेळला हा संघ, जबरदस्त कामगिरी आणि पहिला नंबर. यस गोरेगाव माणगावचे संघ मालक आहेत आणि या मोटरसायकल मनसूरभाई गाड़ी पे बैठिए. पहिला नंबर नवी मुंबई वाले कोणीतरी बोलायला या. मामा मामा या. पहिला नंबर प्रत्येकालाच हवा असतो आणि आपल्या टीमने पहिला नंबर मिळवलाय. सचिन नाईक एक जिगरबाज जिद्दी खेळाडू, जे मनामध्ये ठरवणार ते पूर्ण करणार, आज पहिला नंबर मारलाय. काय म्हणाल इकडे? खूप छान वाटतंय आणि मला वाटतंय ही स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश या लेवलला झाली, तशीच या स्पर्धेची सुद्धा मला वाटते प्रसिद्धी आणि सर्व काही तसंच होतं. आणि तुमच्या टीम म्हणजे जे युनिट असतं ना, कारण गावची टीम एकत्र करणं सोपं नसतं. तुम्ही एक वेळेस प्रोफेशनल टीम जमवाल, परंतु गावची टीम जमवणं सोपं नसतं. हे टीम तुमचं बनते त्याबद्दल. नाही, सर्वच जण एकत्र खेळतात आणि सर्वांची मेहनत आहे यामागे. सर्वजण प्रॅक्टिसला कंटिन्यू असतात, तर त्यांची सुद्धा मेहनत आहे आणि त्याच्यामुळे ही